नमस्कार मंडळी. तर मंडळी, तुम्ही उल्वे आणि आजूबाजूला राहत असाल तर ही स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण उल्वेमध्ये आता झाले भूमिपुत्र भवन आणि या भूमिपुत्र भवन मध्ये तुम्हाला आपले मोठमोठे कार्य, मोठमोठे इव्हेंट्स ठेवता येणार आहेत. आणि आता आपण चाललो भूमिपुत्र भवन मध्ये आणि स्टार्टिंग करणार आहोत ते म्हणजे पार्किंग पासून. तर मंडळी, आपण आलोय पार्किंग मध्ये आणि इथं जी पार्किंग व्यवस्था असणार आहे, कमीत कमी 400-500 गाड्या तुम्हाला पार्किंग मध्ये सहज बसणार आहेत. एवढी मोठी भव्य अशी पार्किंग आहे. आता आपण आलोय मल्टीपर्पज हॉलमध्ये आणि इथं तुम्हाला कमीत कमी 700 ते 800 लोकांची कॅपॅसिटी असलेला हा हॉल आहे. लग्न कार्यापासून सगळे मोठे कार्य तुम्ही इथं आरामात करू शकता. या हॉलची स्पेशालिटी म्हणजे इथं तुम्हाला चेंजिंग साठी 2 रूम भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला स्टेजच्या दोन्ही साईडला 2 चेंजिंग रूम असणार आहेत. तसेच बाजूलाच असणार आहे एक भव्य असा डायनिंग हॉल आणि तिथं आरामात 400 ते 500 लोक एका वेळी जेवण करू शकतात. आता आपण एंटर करतोय ते म्हणजे उल्व्यामधील एकुलते एक आपल्या भागातील नाट्यगृह ऑडिटोरियम ते आहे आपल्या भूमिपुत्र भवन मध्ये. आणि आपण एंटर केलेला आहे आणि बघताय भरपूर मोठा म्हणजे जवळ 800-900 लोकांची कॅपॅसिटी असणार हा ऑडिटोरियम भव्य असा नाट्यगृह. आपण आलो क्रिस्टल हॉलमध्ये आणि या हॉलची कॅपॅसिटी थोडी कमी असणार आहे. म्हणजे 300, 400, 500 असे असणार आहे. आणि इथं तुम्हाला तुमचे छोटे फंक्शन्स होतात. म्हणजे बर्थडे बोला, घरातील छोटे मोठे कार्यक्रम, त्याच्यामध्ये 100-150 लोक एकत्र येऊन फुल धमाल एन्जॉय करू शकतात. हा होता बघितला तुम्ही भूमिपुत्र भवन. आणि नॉर्मल लोकांना माहितीच नव्हतं की भूमिपुत्र भवन म्हणजे नक्की काय. भूमिपुत्र भवन मध्ये तुम्हाला जसं आपल्याला लग्न करायसाठी लागणारे हॉल, आपल्या फंक्शन साठी लागणारे हॉल, आपल्या इव्हेंट साठी लागणारे हॉल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि त्याच्यातच पार्किंग जवळ एवढी आता 400-500 गाड्यांची पार्किंग त्यांच्याकडे आहे. या गोष्टी सांगायच्या होत्या. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, पूर्ण बुकिंग डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये मिळून जाईल.